अलिप्त राहण्याचं सामर्थ्य जर कशात असेल, करंटपणांपासून बाजूला होण्याचं सामर्थ्य जर कशात असेल, सदैव लक्षण पिंडाकडे उभी राहण्याचं सामर्थ्य जर कशात असेल, तर ते एकमेव हरिकथा निरूपण. आता ही कथा कशी आहे, तर ही कथा बरोबर अंतरामध्ये जाते आणि अंतरामध्ये नुसती जात नाही, एवढ्या सामर्थ्यानिशी जाते की तुमच्या आमच्या अंतरी असलेलं जे काळकूट आहे ते क्षणात बाजूला करण्याचं सामर्थ्य जर कशात असेल तर ते हरिकथा निरूपण. म्हणून पहिल्याला विसरलो तर मग राजकारण करायला चुकतो. राजकारण कोणाशी खेळायचं आहे आपल्याला? विषय विकारांशी राजकारण खेळायचं आहे. आज परिपूर्ण जाणीव तुम्ही आम्ही अंतरी घ्यायची. 1 ते 8 विषय तुमच्या आमच्या अंतरी आहेत. आज आपल्या संसारात खीळ ठोकणारे, आज आपल्या संसारात उद्वेग निर्माण करणारे जे संशय, चिंता या सगळ्यांची जाणीव घेऊन त्यांच्यापासून अलिप्त होण्यासाठी खेळावं लागतं ते राजकारण. आणि त्या विषय विकारांना अलिप्त, त्या विषय विकारांपासून बाजूला कसं राहायचं हीच शिकवण जा सद्गुरूशी. आणि ही शिकवण आपणच घेतोय असं नाही, तर प्रत्यक्ष श्रीरामाला सुद्धा हीच शिकवण घ्यावी लागली, त्या कृष्णाला सुद्धा हीच शिकवण घ्यावी लागली. प्रत्यक्ष बघायला गेलो तर नहुष सुद्धा ऋषींच्या आश्रमात कशासाठी होता, तर युद्ध हुंडासुराबरोबर खेळायचं होतं. आता तो हुंडासूर बाहेरचा राहिला. आता अखंड आपल्याला युद्धाचा प्रसंग आहे. हे युद्ध बाहेर कुठे चालू नाही, हे युद्ध आतमध्ये चालू आहे. त्याच्या पलीकडे मालकाने परवा सांगितलं, राजकारण म्हटल्यावर राजा आला. राजकारण म्हटल्यावर राजा आला. फक्त आता तो राजा कोण? मन हा राजा. आणि ह्या मन ह्या राजाकडनं उत्तमाचं राजकारण करून घ्यायचंय. म्हणजे अंतरी परिपूर्ण जाणीव लिखाण असायला पाहिजे. हे राज्य व्हावे हे तो श्रींची इच्छा. जशी श्रींची इच्छा असेल त्याचप्रमाणे आपल्याला हे राज्य, या राज्यावर तुम्हाला आम्हाला काय करता आलं पाहिजे? राज्य करता आलं पाहिजे. आता त्याच्यातली पहिली चोवी एवढी उत्तमाची दिली आहे, ज्ञानी आणि उदास. ज्ञानी आणि उदास. आता प्रत्यक्ष द्वैतात कुठेही बघायला जाना, जो ज्ञानी आहे तो उदास दिसतो का? नाही. ज्याच्याकडे ज्ञान आहे, हे ज्ञान पण मालकाकडे जे ज्ञान आहे ते नाही, लोकांकडे जे ज्ञान आहे ते एवं पोट भरावयाची विद्या ते येस म्हणू नये सद्विद्या. आज विचार करायचं, बेडूक आहे बेडूक, तो तळ्यात आहे. जेवढ्या तळ्यात तो आहे त्याला वाटतं बास हेच माझं राज्य आहे. पण ज्या वेळेला त्या बेडकाला समुद्र दाखवला जातो त्यावेळेला कळतं की मी ज्याच्यात पोहत होतो ते पाणी म्हणजे क्षुल्लक आहे. मग त्याचप्रमाणे मोठमोठे ज्ञानी, मोठमोठे विद्वान ज्यावेळेला बैठकीला बसतात तेव्हा त्यांना कळून चुकतं की आपल्याला फक्त एखाद्या वेदाचं ज्ञान आहे, आपल्याला फक्त दोन तीन वेदांचं ज्ञान आहे. पण सर्वज्ञ जो आहे ना त्याचे चरण तुम्हाला आम्हाला धरायलाच पाहिजे. आज विसोबा खेचर बघायला जा, आज चांगदेव बघायला जा, किंवा द्वैतातले आत्ता सुद्धा कित्येक ज्ञानी पंडित बघायला जा. बघायला गेलो तर कोणीही उदास नाही. प्रत्येकाकडे मी पण आहे, अहंकार आहे, ताठ आहे, मी ज्ञानी आहे ह्याचाच सगळ्यात मोठा अभिमान प्रत्येकाच्या अंतरी आहे. पण मालक जर बघायला गेलो ना तर उदास आहे, अक्षरशः उदास. म्हणजे काय? आज बघायला गेलो तर वाडीत आपण जसे बसतो तसा मालक सुद्धा श्रवणालाच बसतो ना. आज काय आपली पात्रता आहे? आपली काही पात्रता नसताना सुद्धा आपल्या बरोबर तो कुठे बसतो? श्रवणाला बसतो. तेव्हा मालक असं कधी बोलत नाही की यांची काय पात्रता आहे का, यांच्याबरोबर मी बसायचं श्रवणाला, माझ्यासाठी वेगळी खोली पाहिजे. अजिबात नाही. कारण तो कसा आहे? उदास आहे. आज तुमच्या आमच्या बरोबर स्वतः मालक सुद्धा काय करणार आहे? श्रवण. निरूपण करत नाही मालक कधी. मालकाला कायम आवडते, काय आवडतं? श्रवण. म्हणून याच्यातच कुठेतरी दिलेलं आहे मालकाने की मालक कार्य करून घेतो. श्रीरामाकडनं कार्य करून घेतलं, वसिष्ठ अलिप्त राहिलेत. त्या श्रीकृष्णाकडनं कार्य करून घेतलं, सांदीपनी अलिप्त राहिलेत. नहुषाकडनं कार्य करून घेतलं, अत्री ऋषी अलिप्त राहिलेत. आत्ता सुद्धा तेच कार्य आहे. कुठल्या तरी एखाद्या देहाला इकडे बसवलं जातं आणि मालक मात्र काय राहतो? अलिप्त राहतो. आज विचार करायचा, मागच्या समासातली एवढी उत्तमाची ओवी आहे की लोकांपासी भावार्थ कैसा आपण उपवावा तयासा. आपण जसा त्यांच्याकडे भावार्थ निर्माण करू त्याप्रमाणे तो भावार्थ त्यांच्याकडे निर्माण होत असतो. मग त्या विषय विकारांचा काय भावार्थ उत्तमाचा असेल का? मग त्या विषय विकारांचा भावार्थ उत्तमाचा नाहीये, पण तरी सुद्धा त्यांच्याकडे भावार्थ उत्तमाचा उभा करण्याचं सामर्थ्य एकमेव ही शिकवण. मग मालकाने परिपूर्ण जाणीव तुमच्या आमच्या अंतरी करून दिली. हा त्यांच्या अंतरी भावार्थ उभा करून द्यावा लागतो.
लोभ आहे, लोभ वाईट नाहीये, पण लोभाच्या अंतरी भावार्थ उत्तमाचा उभा करून द्यावा लागतो. मला श्रवणाबद्दल लोभ उभा करून देता आला पाहिजे, मला उपासनेबद्दल लोभ उभा करून देता आला पाहिजे. क्रोध असावा पण भावार्थ मात्र बदलता आला पाहिजे. मला बैठकीत आल्यावर झोप कशी काय येते, मग तो क्रोध मला तिकडे लावता आला पाहिजे. माझ्याकडे मत्सर असावा, माझ्याकडे द्वेष असावा. कशाबद्दल द्वेष असावा, त्याच्याकडनं जर 2 वेळा उपासना उत्तमाची होते, मग माझ्याकडनं 2 वेळची उपासना का होत नाही? माझाच माझ्यावर मला काय करता आला पाहिजे? द्वेष. माझाच मला तिरस्कार करता आला पाहिजे. का तर मालक एवढी उत्तमाची शिकवण द्यायला आलेला असून सुद्धा मला मात्र ती उत्तमाची शिकवण घेता येत नाही. म्हणून लोकांचा भावार्थ कैसा आपण वाढवावा तैसा. आपण जसा त्यांच्या अंतरी भावार्थ उभा करू. आज साध आहे, मालक कधी बोलत नाही, मी करताय. मग आज आपल्या प्रत्येकाच्या अंतरी भावार्थ आहे काय? करता एक रघुनंदन. जर मालकाने स्वतःकडे सगळं घेतलं असतं ना, तर आपण सुद्धा आपली कॉलर ताट करायला कधी पण तयार असतो. पण मालकाने आपल्याकडे भावार्थच एवढा उत्तमाचा वाढवून दिलेला आहे की करता एक निर्गुण, निराकार, निश्चय, निरामय जो आहे ना, तो एकमेव कार्य करतो. आपण सगळे त्याचे काय आहोत? साधक आहेत. हाच एकमेव मालक बघा कसा आहे, सिद्ध आहे पण साधक या भूमिकेत आहे. सर्व ज्ञान आहे त्याच्याकडे. भूतकाळ जाणतोय, भविष्यकाळ जाणतोय, वर्तमान काळ जाणतोय. ती त्रिकाळाचं ज्ञान त्याच्याकडे, पण तरी सुद्धा तो मात्र नम्रता घेऊन उभा आहे. जो नम्रता घेऊन आहे हा त्याचा जो गुणधर्म आहे, त्याचंच नाव इकडे ठेवलेलं आहे उदास. एकमेव जगात परब्रह्म असा आहे ना की सगळं ज्ञान त्याच्याकडे, पण कधी मीपणा नाही, ताठा नाही, अहंकार नाही. उदासीनता तत्वता सार आहे. उदासीनता प्रत्येक वेळेला ही उदासीनता तुमच्या आमच्याकडे पण असायला पाहिजे. ज्या ज्या वेळेला मी बैठकीला जाईन, माझ्यासाठी हा परमार्थ, माझ्यासाठी ही बैठक, माझ्यासाठी हा समास नवा आहे, मला ह्याच्यातलं काहीही येत नाही, एवढी उदासीनता, एवढी नम्रता तुमच्या आमच्या पिंडाकडे असायला पाहिजे. ज्ञानी आणि उदास समुदायाचा हव्यास. हा, आता हे सगळ्यात महत्वाचं आहे, समुदायाचा हव्यास. आता आपल्याला हव्यास कसला आहे आणि मालकाचा हव्यास काय आहे? मालकाचा हेतू काय आहे? मालकाला हव्यास काय आहे? समुदाय वाढवायचा. समुदाय म्हणजे काय? तर समविचारांचा उदय जिथे केला जातो, म्हणजेच आज्ञेची बैठक ती कशी वाढेल याच्यासाठी मालकाचा अखंड काय चालू आहे? अट्टास चालू आहे. आणि विचार एवढाच करायचा, हा परमार्थ अखंड वाढताय. आठवड्याला 2-2 नवीन हॉल तयार होत आहेत, याच्यावरनच विचार करायचा परमार्थाची वाढ. आणि हे फक्त रायगड जिल्ह्याचं झालं, हे फक्त महाराष्ट्र राज्याचं झालं. बाकी देशात आणि परदेशात परमार्थ कितीचा वाढतोय हे आपण जाणू शकत नाही, पण इकडे जर एवढा वाढतोय तर तिकडे सुद्धा वाढत असलाच पाहिजे. म्हणून ओवी दिली आहे समुदायाचा हव्यास. एवढा समुदाय गोळा केला याच्याबद्दल वाद नाही, पण कुठली अपेक्षा ठेवली का? तो कधी आपली उपेक्षा पण करत नाही आणि आपल्याकडनं कुठली अपेक्षा पण करत नाही. पण जरा जरी आपण कोणाला शिकवायला गेलो, जरा कोणी आपण कोणावर काही उपकार केले, तरी सुद्धा लगेच आपली अपेक्षा असते आयुष्यभर त्यांनी मला कमीत कमी विचारावं, भाऊ कसे आहात तुम्ही? ही साधी अपेक्षा सुद्धा मालकाने ठेवली नाही. मालक म्हणाला काय नाही, मी ईश्वराचीच आराधना करीत आहे. फक्त मी ज्या विश्वासाने आणि निष्ठेने त्या परब्रह्माची आराधना करतोय, त्याच विश्वासाने आणि त्याच निष्ठेने जर तू त्या ईश्वराचं भजन केलं तर मला जे प्राप्त होतंय ते तुला सुद्धा प्राप्त होईल. बास. इकडे मध्यस्थी मालकाने स्वतःला सुद्धा ठेवलेलं नाही, डायरेक्ट आपल्याला कनेक्टेड कोणाशी करून ठेवलेलं आहे? त्या ईश्वराशी, त्या परब्रह्माशी कनेक्टेड करून ठेवलेलं आहे. समुदायाचा हव्यास. फक्त एवढंच आहे, आपण पण समुदाय वाढवतो. का वाढवतो? कुठेतरी माझा धंदा चालावा, कुठेतरी मला त्याच्यापासून फायदा व्हावा. पण मालकाने आपल्याकडनं काही न मागावे शिष्यासी, आम्हा मागे जगदीशासी भजत जावे. एवढ्या निस्पृहतेने आणि एवढ्या निष्कामतेने मालकाने कार्याला काय केली? सुरुवात केली. त्या दिवशी मालकाने एवढी उत्तमाची जाणीव करून दिली की म्हणे त्या विषय विकारांना कसं हाताळायचं साधा भाग दिला मालकाने. द्वैतातला कायम आपण बघणार आहे की म्हणे सर्कशीतले जे प्राणी आहेत ना, एवढा उत्तमाचा बोध दिला. सर्कशीतले जे प्राणी आहेत ना, ते म्हणे फक्त त्या रिंग मास्टरचा जो फटका आहे ना त्याला ओळखतात. बस. जर त्या फटक्याचा आवाज चुकला तर ते प्राणी ओळखतात की हा नकली आहे, आणि हा नकली आहे म्हटल्यावर त्याच्यावर काय करतात? अटॅक करतात. आपण नाही ओळखत तो नकली आहे का असली आहे, पण त्या पिंजऱ्यातले जे वाघ आहेत ना, त्या पिंजऱ्यातले जे सिंह आहेत ना, ते मात्र बरोबर ओळखतात की आज जो रिंग मास्टर आलाय ना तो नकली आहे, आणि मग अटॅक
केलाच म्हणून समजायचं. मग त्याचप्रमाणे विचार करायचं, मी ज्ञानेश्वर म्हणून जो सजून आलेला आहे, मी तुकाराम म्हणून जो सजून आलेला आहे, आपण एक वेळ बधीर होतो, आपल्याला एक वेळ भ्रम येतो की खरोखर ज्ञानेश्वर आहेत का नाही. पण विचार करायचं, अशांनाच नंतर पोलीस कचेऱ्या करत बसाव्या लागतात. याचा अर्थ काय? अंतरीच्या लोकांनी ओळखलं की यांनी ज्ञानेश्वरांचा वेश केलाय, पण प्रत्यक्ष हा ज्ञानेश्वर नाही, त्याच्यावर उलटा अटॅक केला आणि पोलीस कचेरी दाखवावीच लागली. आज आम्ही साधा विचार करायचा, खरा जो रिंग मास्टर आहे ना, तो मस्तपैकी त्या प्राण्यांना स्टेजवर बोलवतो, त्या प्राण्यांकडनं कार्य करून घेतो आणि नंतर परत त्यांना आतमध्ये पिंजऱ्यात पाठवतो. एवढं वर्म दिलं त्यांना स्टेजवर आणणं सोपं आहे, खेळ करून दाखवणं सोपं आहे, पण त्यांना परत पिंजऱ्यात पाठवायचं असेल ना, तर जातीचा रिंग मास्टरच लागतो. एकदा का रिंग मास्टरनी फटका मारला, त्यांना नाही फटका मारत, नुसताच आवाज करतो, पण एकदा का त्यांनी फटका मारला, एकदा का आवाज केला की बरोबर सगळेच्या सगळे प्राणी जिथून आलेत त्या पिंजऱ्यामध्ये जातात. आणि एकदा का पिंजऱ्यामध्ये गेले ना की तो पिंजरा बंद पण करायची गरज नाही, तो पिंजरा कुलूप लावायची पण गरज नाही. जोपर्यंत रिंग मास्टर परत बोलवत नाही तोपर्यंत सर्कशीत कार्य करायला ते मध्ये लुडबुड करतच नाहीत. ह्यालाच म्हणतात ते राजकारण. त्या विषय विकारांशी मालकाने एवढं उत्तम राजकारण आतमध्ये ठेवलेलं आहे ना, त्या कामाचा वापर योग्य, त्या क्रोधाचा वापर योग्य, त्या लोभाचा वापर योग्य, पण बाकीच्या वेळेला मात्र बरोबर मालकाने त्यांच्यापासून तुम्हाला आम्हाला काय ठेवलेलं आहे? अलिप्त ठेवलेलं आहे. आपण समुदाय वाढवायच्या नादी लागायचं नाही, आपण आपला समुदाय वाढवायचा नाही. ज्याचा समुदाय आहे ना त्याची ओळख मात्र तुम्हाला आम्हाला करून देता आली पाहिजे. माझ्यामुळे समुदाय वाढलेला नाही, माझ्यामुळे परमार्थ वाढलेला नाही. जाणीव एवढीच घ्यायची, आपण सहज बोलतो, हे माझ्यामुळे बैठकीला आले, ते माझ्यामुळे बैठकीला आले, ते माझ्यामुळे बैठकीला आले. अरे पण विचार कर, तुझ्यामुळे बैठकीला जरी आले असले ना तरी समाधान तू देऊ शकत नाही. समाधान ते सज्जनाचे नियोगे. माझं कर्तृत्व काही नाही, बस जर मालक स्वतःकडे कर्तृत्व कुठलं गेला जात नाहीये तर मी स्वतः प्रगट होणं, मी माझं कर्तृत्व प्रगट करणं अजिबात योग्य नाही. हीच शिकवण आज बघायला गेलो तर बाहेर शिकवण आहे, नाही असं नाही, शिकवण आहे, पण ती शिकवण काय करते? मीपणा, अहंकार, ताठा वाढवते. आणि ही शिकवण काय करते? तुमच्या आमच्या पिंडाकडे नम्रता उभी करते. या शिकवणीमुळे काय झालं? आज अष्टदारिद्र्यात खितपतणारे आपण होतो, अष्टैश्वर्यात आज उभे आहोत. कोणाच्या बळावर उभे आहोत? ही शिकवण धरता चित्ती. आज पांडवांकडे कौरवांनी काय दिलेलं होतं? ते वन दिलेलं होतं ना. काय होते? बोळी, बाबरी, काय 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 काय, विषारी नाग काय होते, विंचव काय होती, काय काय होतं सगळं. पण त्या खांडवनात सुद्धा इंद्रप्रस्थ उभं करण्याचं सामर्थ्य जर कोणाच्यात असेल ना तर तो एकमेव समर्थ. बाकी ते खांडवन आणि ते इंद्रप्रस्थ बघायला जायची गरज नाही. अहो विचार करायचा झाला तर जिथे वन रूम किचनच्या भाड्याच्या खोलीत आपण राहत होतो तिथे आज बंगल्यात राहण्याची शिल्लक मालकाने उभी केलेली आहे. आत्ता परवा ते खांडवन आणि तिथे इंद्रप्रस्थ बघायला जायची गरज नाही आपल्याला. बघायला गेलो तर आपण अलिबागला आत्ता सत्कार सोहळ्याला गेलेलो, तिकडे ते पण बोलले 6 महिने आम्ही काम केलं असताना तरी सुद्धा ही एवढी तयारी आम्हाला दिसली नसती. 6 महिन्यात त्यांच्याच्यानी जे काम होणार नाही ना ते मालकाच्या कृपेने 6 महिन्यात झालं. खांडवन होतं, मालकाच्या कृपेने 6व्या दिवशी इंद्रप्रस्थ मालकाने काय करून ठेवलेलं आहे? उभं केलेलं आहे. मागे काय झालं ते बघायला आता जायची आपल्याला गरजच नाही. मागे जे झालं ते न ते कार्य बरोबर मालक तुमच्या आमच्याकडनं आत्ता सुद्धा करून घेत होतं. त्यावेळेला एक शिवाजी घडला. आज प्रत्येक घराघरात शिवाजी जन्माला घालण्याचं सामर्थ्य जर कोणाच्यात असेल ना तर त्या या शिकवणीत आहे. फक्त एवढंच आहे, प्रत्येकाची जिजाऊ होण्याची मात्र तयारी ठेवायला पाहिजे. जिथे जिथे जिजाऊ जन्माला आली, जिनी जिजाऊ पण स्वीकारलं, त्याच्याकडे मालकाने शिवाजी हा जन्माला घातलेलाच आहे. म्हणून समुदायाचा हव्यास वाढवावा, समुदाय वाढवण्याचा हव्यास, पण समुदायाकडनं काहीतरी मिळेल असा हव्यास मात्र मालकाने कधीही ठेवला नाही. आपण काय घेऊन आलो? येताना आपण काहीच घेऊन आलो नाही, पण जाताना मात्र कधी विसरायची नाही. माहेर वाशिण कधी विसरायची नाही. माहेर वाशिण ज्या वेळेला माहेरी येते त्यावेळेला येताना काही घेऊन येत नाही, पण जाताना जर बघायला गेलो ना तर ती माहेर वाशिण बॅगाच्या बॅगा घेऊन जाते.
सहज आई तिला विचारते, अगं जरा बिस्किटचे पुडे घेऊन जाते का? हो, टाकलं, बॅगेत टाकलं. अगं तो केक पण उरलाय, घेतेस का? टाकलं. अगं ती साडी मला होत नाही, तू घेऊन जाते का? हो चालेल, टाकलं. म्हणजे येताना काय घेऊन येत नाही, पण जाताना तिला पण उचलणार नाही एवढं सामान ती घेऊन जाते. मग त्याचप्रमाणे तुमची आमची अवस्था आहे. इकडे येताना तुम्ही आम्ही रिकामे आलेलो आहोत याच्या